नमस्कार मंडळी, मी हर्षू. तर आज मी तुम्हाला मिनी आदमापूर दाखवणार आहे. तर कोणी ठिकाण बघितले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर ते आधी माझं डेली रुटीन बघा. तर आता तुम्हाला माहीतच आहे वटपौर्णिमा जवळ आली. तर साहेबांनी पहिल्यांदा मला नेलं साडी घ्यायला. साडी वगैरे घेतली. तर साडी घ्यायला मी 2 तास घालवले चांगले. एकच घ्यायची होती तरी पण 2 तास गेले. त्यानंतर खेकडा भजी खाल्ला आणि खेकडा भजी खाल्ल्यानंतर मग किराणा माझा भरायचा होता. किराणा वगैरे भरून घेतला. ते झाल्यानंतर आता अचानकच ठरलेला साडी गेलेलो आणायला, पण तिथूनच आम्ही आता देवाला निघालो. तर त्या ठिकाणी पोचलो, फायनली पोचलो. आता हे आहे सांगली जिल्ह्यात लोकरेवाडी गावात कवठे महाकाळला जाताना रोड आहे, त्या रोडवरच हे गाव वसलेलं आहे. मिनी आदमापूर याला संबोधले गेलेलं आहे. तर आता आपल्याला मोजकेच देव्यांच्या प्रकार माहीत आहेत. आता इथे 108 काहीतरी मिनिमम देव्यांच्या प्रकार आहेत. तर ते नावासहित मामाने त्या लिहून म्हणजे मूर्तीच्या वरती असं लिहिलेलं आहे. इतकं मस्त आहे, पाहण्यासारखं आहे. तुम्ही पण ह्या स्थळाला नक्की भेट देऊ शकता. पर्यटन स्थळापैकी एक स्थळ आहे, खूप बघण्यासारखं आहे. आता आम्ही पहिल्यापासून आम्ही जातो तेव्हा फक्त एकच मंदिर होतं, बाळूमामांचं मंदिर. आता फायनली आपण बघायला जातोय बाळूमामांचं मंदिर. हे बाळूमामांचं मंदिर आहे, मेन मंदिर तिथलं. जेवणाची सोय, राहण्याची सोय, सगळी सोय इथं आहे. आणि आता मला बाळाला घेऊन काय एवढं जास्त शूट घेता आलं नाही, त्यातून पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. तुम्ही बघू शकता बाळाला घेऊन एका हातात बाळ घेऊन दुसऱ्या हातात फोन घेऊन होत नाही, तरी पॉसिबल मी ते केलेलं आहे. थोडं दाखवलं आहे. आता हे आहे दत्ताचं मंदिर आणि त्या गावाला काय काय मिळालेले पुरस्कार बघा. त्यांनी असे कसे भिंतीला लावले सगळे ते पुरस्कार पण मी तुम्हाला दाखवले. तर हे आहे खंडोबाचं मंदिर. तर आजूबाजूचा हा आवार आहे सगळा. थोडकंच घेतले का तर रात्र झालेली, भरपूर आम्हाला वेळ झालेला. आता हे आहे बालाजीचं मंदिर. बालाजीच्या मूर्त्या तर अप्रतिम आहेत. सगळं संगमवर दगडात ते मूर्त्या होत्या आणि सगळं पाषाणात मंदिर केलेलं आहे. दगडाचं बांधकाम आहे, वीट काय वापरली गेलेली नाही आहे तिथं. आता येताना अशा विट्याच्या एका ठिकाणी गोल्डन करी म्हणून नावाचं एक हॉटेल आहे. खूप अप्रतिम जेवण मिळतं तिथं. जेवण वगैरे केलं. व्हिडिओ आवडल्यास फॉलो करायला काय विसरू नका. तिथं अशीच एक स्वामींची मूर्ती खूप छान होती आणि फिश टँकमध्ये असे फिश होते. आजच्यासाठी